तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे 7 आणि कोणाला बिलीव नाही होणार बिकॉज खूप ऊन वगैरे पण आहे आणि चांगले तुम्ही वेदर बघू शकता. खूप सुंदर आहे इकडलं. म्हणजे इथे बोलतात ना हेवन का बोलतात आय डोंट नो. हेवनसारखंच आहे. सकाळी म्हणजे मी माझ्या फ्रेंड्सबरोबर गेलेलो, थोडंफार घेऊन आलो म्हणजे तेल दूध वगैरे. बट मला थोडी जास्त शॉपिंग करायची होती आणि मी बॅग वगैरे पण घेऊन नव्हतो गेलो, म्हणून मी परत आता लिडललाच चाललो आहे. थोडंफार मला जे घ्यायचं आहे, मी बॅग वगैरे कॅरी केली आहे माझी. सो मला थोडं मिल्क वगैरे मी घेतलं आहे, पण थोड्याफार गोष्टी ज्या लागणार आहेत वस्तू ज्या मी नोट डाऊन करून घेऊन आलो ह्यावेळी, सो त्या घ्यायला चाललो आहे. माझी फ्रेंड पण 9 वाजेपर्यंत येणार आहे. सो इकडे जे गार्डन आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की हा मी वेगळा रस्ता निवडला आहे गार्डनचा. आणि इकडे एवढं सुंदर गार्डन आहे म्हणजे खूप भारी आहे. मी शब्दाने नाही सांगू शकत, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला ते दाखवणारच आहे. तुम्ही बघू शकता की एकदम असा ड्रीम रोड असतो ना जो आपण बघितला आहे मूवीजमध्ये, तो मला इथे फील होतो आहे. लाईक बाजूला अशी सुंदर सुंदर छोटीशी फ्लावर्स आहेत म्हणजे, आणि एकदम झाडं लागली आहे, स्ट्रीट लाईट आहे, रोड पण एकदम क्लीन. अशी वाईब एकदम छान येते मला. आणि होता तो आमचा जो हॉस्टेल बोलता येणार किंवा प्रायव्हेट हॉस्टेल बोलता येणार आहे तिकडला बॅकयार्डचा रोड आहे. आणि मग इकडून जाऊन मग आपण बॅक साईडलाच आहे ते गार्डन. सो तिथून आपण जाणार आहे पुढे. एक जर्मनीची एक सिस्टम सांगतो की आता गाड्या, आता आम्हाला स्टॉप सांगितलं आहे, तुम्ही इथे बघू शकता तिकडे थांबायला सांगितलं आहे. जर मला जायचं आहे तर मी हे प्रेस करायचं. हे प्रेस केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा तो सिग्नल पडेल की बाबा मी जाऊ शकतो, तेव्हा तिथे सिग्नल येणार ग्रीन आणि मी पुढे जाणार. म्हणजे असं नाही आहे की बाबा हा बघा आता मला सिग्नल आला आहे सो आता मी पुढे जाऊ शकतो. आणि ह्या गाड्या वगैरे पण तुम्ही बघू शकता थांबल्यात. आपलं गार्डन हे त्या वेनी आहे तिकडे त्या साईडला. सो दाखवतो मी तुम्हाला. आणि आय थिंक तो जो रस्ता आहे तिकडेच लिडलला निघतो आहे. सो मी तिकडेच जाणार आहे आफ्टर माय हे केल्याच्या नंतर, माझं थोडं फिरलं वगैरेच्या नंतर. मला चुकलं बोलताना की इथे 7 नाही वाजले, हे ॲक्च्युली 8 वाजलेत. लाईक इथे तुम्ही एवढं बघू शकता की केवढं अजून उजेड आहे इथे. इथे हे ट्रीज वगैरे छान छान. इथे एक गार्डन पण आहे, लाईक गार्डनच आहे पण इकडे जर तुम्ही जाल ना पुढे तर तिकडे छोटे छोटे असे पार्टी करण्यासाठी रेस्टॉरंट बोलू शकता तुम्ही, तिथे आहेत. तिकडे सगळे जर्मन लोक येतात, इव्हिनिंगला चिल करतात, पार्टी करतात. आणि आज वीकेंड असल्यामुळे तर आज खूपच जास्त लोक येणार आहे, खूपच गर्दी असणार आहे इकडे. सो दिस इज द एंट्रन्स ऑफ द गार्डन. इकडून ही एंट्री मारल्याच्या नंतर पुढे तुम्हाला सरळ असं जाण्यासाठी रोड आहे. आणि येस, खरंच 8 वाजलेत, संध्याकाळचे 8 वाजलेत की सकाळचे नाही आहेत हेच तुम्हाला मला सांगायचं आहे. बघू शकता तुम्ही नॉर्मली लोक असे, क्लीनलीनेस एक खूप जास्त आहे इथे. आणि तेही बघू शकता की लोक येतात आहे जातात आहे आणि खूप सारे पेट्स वगैरे पण आहे, लहान मुलं पण आहेत, सगळे लोक फिरतात आहे. आणि किती कलरफुल असे इथे फ्लावर्स वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत कलरफुल. गार्डन आहे आणि इकडे एक आय थिंक रिव्हर साईड आहे जी मी ट्राय करतो. ट्राय काय दाखवतोच, ट्राय काय करायचं आहे. एवढं जर्मनीपर्यंत आलो आणि आता ट्राय काय करायचं आहे. एवढं ड्रीम कंप्लीट करण्यासाठी सगळं, म्हणजे ते तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलंच आहे की किती माझं एक्साइटमेंटची वाट लागलेली आणि काय झालेलं पण आता काय. सो मस्त तिकडे बघू शकता जर्मन लोक चिल करतात आहे. आणि हे मस्त पैकी एक रिव्हर साईड. इथे आता जसं जसं रात्र होत जाणार ना तसं तसं जास्त गर्दी वगैरे होत जाणार. मला पण इवन लिडलला काहीतरी 10 वाजेपर्यंत चालू आहे ते. आता काहीतरी 8 वाजलेत, सो 10 वाजेपर्यंत ते चालू असतं. तर मग मला अजून तर वेळ आहे, थोडा 1 तास मी फिरेल, 1 पाऊण सव्वा तास. आणि त्यानंतर मग पुढे जाईल म्हणजे ग्रॉसरीज वगैरे घेण्यासाठी. सो
रिव्हरचा व्ह्यू मस्त छानपैकी. किती सुंदर वाटतंय, किती जास्त सुंदर आहे. हा तर तुम्ही बघितलंच आहे. मग आता थोडंफार तुम्हाला मी दाखवतो की पुढचे जे गार्डन्स वगैरे किंवा क्लब्स आपण बोलू शकतो किंवा रेस्टॉरंट्स वगैरे आहेत ते कसे आहेत तिकडे. वाव यार, खूप रिफ्रेशिंग फील होते, खूप जास्त रिफ्रेशिंग फील होतं. इवन 8 वाजता संध्याकाळच्या. आणि इथे एक्सरसाइज वगैरे करायला किती छान आहे. 8 वाजता तुम्ही कशा प्रकारे किती फ्रेश वगैरे राहू शकता. अशा जर्मन्स लोक सायकलिंग वगैरे करतात इव्हिनिंगला, फिट वगैरे राहतात. इवन इथे बघू शकता की मस्त दाखवतो मी इकडे कसं आहे. इथे छानपैकी असं डक्स वगैरे आहेत. आणि इकडे तुम्ही असा त्यांनी पॉन्ड बोलता येईल का याला, आय डोंट नो काय आहे ते, बट येस थोडंफार असं सांगता येईल. असं छान आहे, इकडून पाणी सगळं येतं, मग तिकडून आतमध्ये असं जातं त्या साईडला. आणि मग जर इकडून तुम्ही बघू शकता इकडे डक वगैरे आहे छान बसलेत, क्यूट सारखे. येस, पण इथे मेन असंच आहे की ही लोकांना, आता म्हणजे ह्या लोकांना नाही, जर्मनीमध्ये आलात तर जर्मन खूप चांगली लागते तुम्हाला. आणि ते तर तुम्हाला इफ येत आहे कोणी स्टुडंट वगैरे किंवा शिक्षणासाठी किंवा इन फ्युचर, सो माझी नाही आहे एवढी चांगली, बट मी ट्राय करतो आहे. माझे पण लेक्चर्स आहेत, मी पण करतो आहे आता ते, म्हणजे जाईल गेलो नाही आहे, मी पण प्रयत्न करतो आहे. हां, सो असे मस्त लाकडाचे ब्रिज, असं छानसं वेदर, असे डक पोहतात आहे, बदक. इवन असं छानपैकी सगळे सायकलिंग वगैरे करतात आहे. खूप छान असं वेदर, खूप मस्त आहे. येस, हे बघा हेच बोलत होतो मी तुम्हाला की इकडे असं मध्येच दगडाचं त्यांनी बनवलं आहे छानपैकी गार्डन टाईप, असं म्हणजे मध्येच आहे रिव्हरच्या. हां, बघू हे आज मी तुम्हाला पूर्ण फिरू शकतो का, मी ट्राय करेल की पूर्ण दाखवेल तुम्हाला. आपण असं त्या साईडने आलेलो आणि इथे छोटासा पॉन्ड आहे, इथे चिल करतात आहे लोक. सायकल इथे मोस्टली लोक वॉक किंवा सायकल वगैरेवर जास्त जातात. एक पब्लिक ट्रान्सपोर्टवर पण जास्त हे भर आहे त्यांचा. इथून पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी. येस, व्हेरी नाईस. सो बघाच तुम्ही मस्तपैकी, मी तुम्हाला करतोय एक्सपिरियन्स करायचा छान असा. ते झाड बघताय तुम्ही, किती सुंदर वाटतंय तिकडे. या साईडला मला नाही माहिती काय आहे, म्हणजे मी जाऊन बघतोय कारण की परत आपल्याला त्या साईडलाच जायचं, जे रेस्टॉरंट वगैरे जे तिथे चिल वगैरे करतात आहे लोक, मला ते दाखवायचं आहे. आणि 8:15 वाजता हा व्ह्यू आहे संध्याकाळचा, इथे दाखवतो आता. लहान मुलं अशी वेप वगैरे पिझ्झा वगैरे खातात आहे. आणि रोड पण असा व्हाईट मातीचा आहे. मला आय थिंक इथे पार्किंगच आहे, इथे जास्त काही आहे नाही आहे. इथे खूप जास्त सायकल चोरी होतात, त्याचं थोडं लक्ष ठेवा. नाही इकडे काहीच नाही, इकडे नॉर्मली पार्किंग वगैरेच आहे छानपैकी. सो पार्किंगच आहे इकडे, जर्मन्स लोक. पण येस, लक्षात ठेवा जर येत आहे तर तुमची सायकल फक्त टायरला नेली तर टायर खोलून घेऊन जातात लोक.
इथे सगळ्यात जास्त चोरी होणारी जर गोष्ट जी असेल ती सायकलच आहे, अजून काहीच नाही. आणि जर्मन तर शिकाच, जर्मन खूप इम्पॉर्टंट आहे, शिकली पाहिजे. नाहीतर इकडे लोक बोलतात जर्मनमध्ये बोला, इंग्लिश नाही येत आम्हाला, आणि आपण आपल्या देशामध्ये लाजतो मराठी हिंदी जी काय आपली रिजनल लँग्वेज असेल ती बोलायला. बट इकडे त्यांना खूप प्राऊड आहे त्यांच्या भाषेवर. सो आपल्याला पण केलंच पाहिजे. म्हणून मी माझे जेवढे ब्लॉग्स आहेत, मी सुरुवातीला माझे जे ब्लॉग्स काढायचो ते हिंदीमध्ये काढायचो. पण माझे खूप सारे फ्रेंड्स वगैरे होते, त्यांनी मला असं सजेस्ट केलं की भाई तू मराठीमध्ये ब्लॉग बनव, आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये बनव, म्हणजे जेवढी मराठी लोक आहे त्यांनाही कळेल आणि ॲज अ आपली भाषाही वाढेल आणि आपल्या कम्युनिटीला जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे समजेल. म्हणजे समजा आजी आजोबा पण कदाचित कधी त्यांनी बघितला ब्लॉग, ज्यांना हिंदी नाही येत आहे, इंग्लिश नाही येत आहे, सो त्यांच्यासाठी पण हे बेटर राहील. सो म्हणून मग मी ब्लॉगिंग जी स्टार्ट केली परत मराठीमध्येच केली. आणि माझा एवढा जो 2 वर्षाचा गॅप झाला ऑलमोस्ट, कॉलेजनंतर असं डिमोटिवेट झालं थोडंसं, म्हणजे डिमोटिवेट नाही बोलता येणार त्याला, थोडं कॉलेजची लाईफ करत होतो की म्हणजे नवीन गेलेलो, नवीन शिकत होतो, सगळ्या गोष्टी समजत नव्हत्या मला, शिकायचा प्रयत्न करत होतो. लाईक तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण नॉर्मली मी सुरुवातीला फर्स्टपासून 5th हे गव्हर्मेंट स्कूलमध्येच अभ्यास केलेला. आणि मग त्याच्यानंतर मग मी माझी जी अक्साची स्कूल होती तिकडे गेलो शिकण्यासाठी, ती ही मराठी मीडियमच होती. आणि त्यानंतर मग माझे 2 वर्ष मी बाबांसोबत माझा बिझनेस केला, इंटिरियरचा होता, त्यांना हेल्प केली त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग मी 1 वर्ष नाही, नंतर 2 वर्ष गॅप झाला त्याच्यासोबत मी इंटिरियरचा डिप्लोमा पण केला. आणि डिप्लोमाच्या नंतर मी काहीतरी लॉकडाऊन लागलं, त्यावेळी मी 1 वर्षाला ॲडमिशन घेतलेलं इकडे आपल्या पाटकर कॉलेजमध्ये. आणि पाटकरनंतर 1 वर्ष केलं ते, मला चांगले मार्क्स पण भेटले. पण त्यानंतर मग मी याला MITला ॲडमिशन घेतलं. आणि MITला जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा म्हणजे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. एवढं मोठं कॉलेज होतं, काही कळत नव्हतं आधी. पण त्यानंतर अशा गोष्टी घडल्या की मला जे असं एन्व्हायरमेंट खूप चांगलं भेटलं, सगळे मित्र वगैरे चांगले भेटले, आणि त्याच्यामुळे मी एवढा ग्रो होऊ शकलो. एक साध्या मराठी घरातला मुलगा एवढं सगळं करू शकता, तर तुम्ही करूच शकता. हे जास्त मोटिवेशन मी देत नाही आहे तुम्हाला, पण बस सांगतो आहे. आज आहे बघा संडे, सॅटर्डे नाईट आहे, म्हणून सगळे चिल करतात आहे, सगळे चालले आहेत, एन्जॉय चालला आहे त्यांचा मस्तपैकी. हे बघा, मग तुम्ही बघू शकता गार्डनमध्ये प्रॅक्टिस करतात आहे. येस, खूप छान आहे. मला ॲक्च्युली लिडल शोधायचं आहे, पण अजून तर वेळ आहे त्याला. सो त्यामध्ये तर अजून काही त्याला म्हणजे थांबू शकतो मी थोडा वेळ इथे फिरून. मी 8:30 वाजलेत आत्ताशी, तर 9:30पर्यंत जाईल लिडलला. ऑलमोस्ट आय ट्राय टू कवर सगळं. इथे तुम्हाला जरा फ्लावर, तिकडे तुम्ही व्हाईट फ्लावर्स बघू शकता सगळे, पण आता मला नाही वाटत तिकडे जाऊ सध्या तरी. मग इकडे यस, इथे तुम्हाला मी दाखवायचा ट्राय करतो आहे. इकडे जे मी बोललो की इथे सगळं सॅटर्डे नाईट असल्यामुळे सगळे चिल वगैरे करण्यासाठी येतात. मस्त इकडे आहेत, तर सायकल वगैरे लावली आहे सगळ्यांनी. तुम्ही गार्डन बघू शकता मस्तपैकी. त्यामध्ये परत इकडे तुम्ही इथे फ्लावर्स वगैरे छान सुंदर, इथे लोक चिल करत बसलेत फक्त. मस्त. आज एवढं मला कळालं इकडे की एकदा वीकडेज आला ना, वीकेंड आला ना, सॉरी, फ्रायडे नाईट, सॅटर्डे संडे, लोक चिल करतात, कशाचं टेन्शन वगैरे घेत नाही. तसं आपल्या इंडियामध्ये थोडं वेगळं आहे. इंडियामध्ये भाई काम संपवा, परत मंडेचं काम आहे, यांना काय नाही घेणं देणं एवढं. फक्त या, रिलॅक्स व्हा,
बसा फिरा. लहान मुलं पण तुम्ही बघू शकता कसं खेळतात आहे, रिलॅक्स आहे. सो मी ट्राय तर केलं आहे ऑलमोस्ट. आमचं ते उलचं गार्डन आहे ते हे दाखवायचं तुम्हाला. ॲक्च्युली माझं कॉलेज आहे ना ते न्यू उलमध्ये. हां, हे पण एक रेस्टॉरंट आहे, इकडे पण चिल वगैरे करतात. सो हां, मी बोलत होतो की माझं जे कॉलेज आहे ते न्यू उलमध्ये आहे आणि मी राहतो उलमध्ये. लाईक पुणे आणि पिंपरी चिंचवड फक्त एक नदी जाते, पण स्टील ते दोघे वेगवेगळ्या स्टेटमध्ये येतात. म्हणजे ती नदी ही डिवाईड करते. सो त्याच्यामध्ये उल्म जे आहे ते, तर मी माझ्या खूप फ्रेंड्सकडून आत्ता कळते की उल्म खूप चांगली सिटी आहे. छोटी आहे बट सगळी गोष्टी लवकर होतात, चांगल्या प्रकारे होतात. आणि न्यू उल्म थोडं बाटन-बुटनबर्गमध्ये उल्म येतं, न्यू उल्म काहीतरी कशात तरी वेगळ्या याच्यात होतं. एवढं मला कळालं आहे, जेवढं मला समजतं तेवढं. येस, हेच आहे गार्डन ते 8:30. वा, हे बघा घर पण एकदम मध्येच आहे. घर आहे का काय आहे काय माहिती. आय थिंक मी झू वगैरे का काहीतरी बघितलेलं ते आहे इकडे. आणि मला जसं वाटतंय तसं ह्याच साईडला लिडल असावं, कारण की मला जसं मी मॅपवर चेक केलेलं तिथून, पहिला मागच्या साईडने गेलेलो मी, पण आता इथून चाललो आहे ह्या साईडने गार्डन वगैरे तुम्हाला दाखवून. सो एक छोटी टूर झाली, माझी पण झाली. तुम्हाला पण मी ट्राय केलं की व्हर्च्युअली दाखवायचा प्रयत्न केला की कसं आहे इथलं गार्डन उल्मचं. इथे फ्लावर पण बघू शकता, व्हाईट फ्लावर एकदम सुंदर असं. रिलॅक्सपैकी लोक बसतात इकडे, चिल करतात. आणि माझं वॉच पण बोलते भाई स्टेप्स काउंट झालेत किंवा काय झालंय. इकडे मस्त सायलेंट सॉन्ग लावायचं, सुंदर अशी फुलं आणि चिल करायचं. मुली वगैरे पण बसतात, मुलं वगैरे पण, काय टेन्शन नाही ते रिलॅक्समध्ये. जर्मन शिका भाई, जर्मन शिकावी लागणार. तुम्ही येत आहे, तुम्ही शिकून या, बेटर राहील. कम्युनिकेशन करायला थोडं डिफिकल्ट जाते. माझं स्टडीज सगळं याच्यामध्ये इंग्लिशमध्ये. बट इथे पण एक रेस्टॉरंट आहे. जर तुम्हाला पण राहायचं आहे, म्हणजे कम्युनिकेट किंवा चांगल्या लोकांशी कम्युनिकेशन करायचं आहे, तर तुम्हाला जर्मन आणणं खूप गरजेचं आहे. नाहीतर थोडं सर्वायविंग अवघड होऊन जातं तुमचं. मला थोडं फील होतं आहे, बट मी करेल कवर. ड्रीम प्लेस वाटत नाही आहे का तुम्हाला? पण मला सांगा कमेंट्समध्ये. कमेंट्समध्ये तुम्ही अजून मला सांगू शकता की मी काय काय दाखवू, तुम्हाला काय बघायचं आहे अजून. सो मला पण बेटर राहील. आजच मी जो माझा इंडिया टू जर्मनी व्लॉग हे केला आहे, आउट केला आहे, तर तुम्ही बघू शकता. डकलिंग बघू शकता चाललं आहे. आणि येस, थंडी वाढत चालली आता कारण की माझ्या हाताला जरा असं कोल्ड जाणवायला लागलं आहे. मला तुम्ही सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला अजून काय बघायचं जर्मनीमध्ये किंवा माझ्या सिटीमध्ये, और कुठली प्रोसेस वगैरे असेल तर मी असं फ्रीली सांगेल. मला असं काय प्रॉब्लेम नाही आहे. लाईक मी तर फनसाठीच बनवतो आहे. आणि यस, इकडे एक्सरसाइज करायला ओपन जिम आहे, जी गोष्ट खूप चांगली आहे, खूप भारी झालं. ओ नाईस. इकडे एक्सरसाइज वगैरेला मी येऊ शकतो, इथे एक्सरसाइज करू शकतो चांगल्या प्रकारे. आणि इकडे प्लेग्राऊंड पण आहे लहान मुलांसाठी, इथे तुम्ही खेळू वगैरे शकता.
पण माझ्यासाठी चांगली गोष्ट झाली, कारण की आता मग मला हे करता येईल छानपैकी, एक्सरसाइज वगैरे करता येईल. कारण की मी जो इन्स्टावर माझा हा पहिला दिवस होता आज त्या चॅलेंजचा, तो मी केला आहे. मला माहीत नाही आता मी कुठून जाऊ कारण कंटिन्यू मी आता वॉक करतो आहे, अर्धा तास झालं आहे. मला तिकडे एक रस्ता दिसतो आहे, तिथून मी ट्राय करेल जायचा. मग माहिती नाही मी कुठे निघतो आहे, लिडलकडे निघतो आहे का दुसरी कुणीकडे निघतो आहे. बघू शकता थंडी आहे. मी महाराष्ट्रात राहिलेलो मुलगा आहे, पुण्यात राहिलेलो, मुंबईत राहिलो आहे. मी जेव्हा मनालीला पण गेलेलो, काश मनाली व्लॉग पण बनवायला पाहिजे होता. त्याच्यात थोडेफार ग्लिम्सेस आहेत माझ्याकडे, ट्राय करेल मी तो टाकायचा, बघू जर जमलंच तर. पण यस, मला खूप जास्त थंडी लागते, म्हणजे मी नाही बनलो आहे थंडीसाठी. इथे आय थिंक मेन रोड आला आहे, सो मला इकडे कोणाला तरी विचारायला हवं. ठीक आहे, बाकीचं जे दाखवतो मी तुम्हाला शॉपिंग वगैरेचं काय काय घेतो आहे मी. बाकी मला इथे कोणाला तरी विचारावं लागेल काय कुठे आहे ते. चलो फिर, संपलेला आहे टूर आपल्या गार्डनची. आय थिंक तिकडे आहे लिडल. हां, अरे वा, आय एम नॉट शुअर, बट बरं झालं की आधी मी एकदा लोकेशन टाकून ठेवलेलं लिडलचं, आणि जे आता मला दिसतं आहे ऑफलाईन पण, कारण की मला अजून सिम भेटलेलं नाही. मला वायफाय भेटलं आहे, पण ते माझ्या वायफायला कनेक्ट होत नाही राऊटरला, ते मी माझ्या लॅपटॉपला कनेक्ट केलं आहे. आणि मग असा त्याचा मला त्रास होतो आहे. काय सांगू, काय बोलू तर तुम्हाला. राऊंड गेलं मी 21 मिनिट झालं वॉक करतो आहे, आणि ऑलमोस्ट 1.25 किलोमीटर मी चाललो आहे, मला कळालं पण नाही. फायनली मी पोचलो आहे रेवे आणि इडल का काय, आता विसरलं, नाव पण विसरलं एवढं चालून, आणि एवढं सामान घेऊन जायचं मला. बघू आता, दूध तेल तर घेऊन गेलो आहे, आता काय घेऊन जातो आहे. फ्रूटचा सेक्शन आला आहे इकडे. फ्रूट्स तर सध्या मला काय घ्यायचं नाही आहे, कारण की खूप जास्त महाग वाटतं मला फ्रूट्स. मला तर मेन बनानास घ्यायचे, सो बनानास तर नाही आहे म्हणजे ज्यूस वगैरेसाठी. सो थोडं बघूया काय आहे इथे, मी इन्स्टंटली खाऊ शकतो. तर ऑलमोस्ट माझी शॉपिंग मी 15 युरोची केली आहे, 15 युरो पॉईंट 5 सेंटची, ज्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट शॅम्पू, बॉडी लोशन वगैरे, परफ्यूम वगैरे घेतलं आहे. खाण्याचे थोडे पदार्थ घेतलेत, म्हणजे ब्रेड वगैरे घेतलेत की रात्री आता जेवण्यासाठी. दूध वगैरे तर तेव्हाच घेऊन गेलेलो. सो ऑलमोस्ट 10 वाजले तिकडे, आणि मी चाललो आहे घरी. माझी फ्रेंड पण येते तिच्या जॉबवरून, आणि मी स्वतः ट्राय करतो आहे सगळ्या गोष्टी करायचं, म्हणजे ज्या काही असतील ते स्वतःहून प्रयत्न करतो आहे. चुकलं तर चुकू दे थोडं, म्हणून मी परत आलेलो शॉपिंगला, थोड्याफार गोष्टी घेतल्या, आणि अराऊंड 10 वाजलेत. आता जातो, थोडं जो डिनर बनवायचा आहे तो बनवतो. नेहाला पण ॲक्च्युली आज बसचा स्ट्राईक असल्यामुळे तिला पण आज वॉक करून जावं लागलं आणि यावं लागलं. तिने पण सकाळी काही खाऊन गेली नव्हती. बघूया आता, दाखवतो डिनर करून व्हिडिओ संपवतो आजचा. थँक्यू.